नमो अर्हन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवझायाणं नमो लोये सौवसाहुणं मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनम जैनं जयतु शासनम तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिव स्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके. चला अजून आले नाही, कुठे गेले? छडाला मध्ये तिसऱ्या ढालीवरती आपली चर्चा चालू होती. पंडित दौलतरामजी द्वारा रचित पहिली ढाल, दुसरी ढाल, तिसरी ढाल आपण चालू होती. पहिली ढाल आणि दुसरी ढाल आपण बघितली. आता तिसरी ढाल समजण्याचा प्रयत्न करत होतो. काय सांगितले तिसऱ्या ढालीमध्ये? दोन प्रकारच्या मोक्ष मार्गाचं वर्णन केलेलं आहे. दोन प्रकारचे मोक्ष मार्ग कोणकोणते आहेत ते सांगण्याचा प्रयत्न केलाय. ठीक आहे. सम्यक दृष्टी जीव कसे असतात, सम्यक दृष्टी जीव ज्याला सम्यक दर्शन प्रगट झालं ते कसे असतात, ते राहतात कसे, त्यांच्या मनामध्ये काय चालू असतं, त्यांचं आचरण कसं होतं, त्यांची विचारधारा कशी होते, कोणकोणते गुण त्यांचे असतात आणि कोणकोणते दोष त्यांचे नसतात, या गोष्टींची चर्चा आपण करत होतो. ठीक आहे. परत समजण्याचा प्रयत्न करत होतो की आपल्याला सुद्धा सम्यक्त्व धारण करायचंय, तर आपल्यामध्ये जे जे दोष आहेत ते दोष काढणं सुद्धा गरजेचं आहे. ते दोष ज्याच्यामध्ये असतील त्याला सम्यक्त्व कधीच होऊ शकत नाही. ठीक. यासाठी या दोषांचं आणि गुणांचं वर्णन आपण इथे करत होतो. दोन गुण आपण बघितले होते, दोन अंगांची चर्चा आपण केली होती. कोणकोणते होते अंग ते? दोन अंगांची नावं सांगायचे. आतापर्यंत आपण कोणकोणत्या दोन अंगांची चर्चा केली? सम्यक दृष्टीचे दोन अंग बोला. निशंकित निशंकित आणि निष्कांक्षित. निकांक्षित. निशंकित आणि निकांक्षित नावाच्या दोन अंगांची चर्चा केली. आणि प्लस दुसरे दोन दोष कोणकोणते आहेत? दोष कोणकोणते आहेत? शंका नावाचा दोष आहे, शंका नावाचा दोष आहे आणि कांक्षा नावाचा दोष. कांक्षा नावाचा दोष. हे दोन प्रकारचे दोष असतात. निशंकित हे अंग आहे, निकांक्षित हा अंग आहे, आणि शंका आणि कांक्षा हे दोन प्रकारचे दोष आहेत. दोषांनी रहित असतात आणि अंगांनी सहित असतात. काय सांगितलं होतं स्वरूप यांचं? जिनवच मे शंकान धार वृष भव सुख वांछा भाने. की जिनेंद्र भगवानच्या वचनांमध्ये ज्याला किंचित मात्र सुद्धा शंका नाहीये, पक्क श्रद्धान आहे, दृढ श्रद्धान आहे, ते जे सांगतात त्यांच्यावरती श्रद्धान आहे, भगवान वरती तर आहेच आहे, त्यांच्या वाणीवरती सुद्धा आहे, आणि त्याला आचरणामध्ये आणण्याचा सुद्धा सम्यक दृष्टी जीव प्रयत्न करत असतो. नाहीतर आपल्याला भगवानवरती तर श्रद्धान आहेच, असे खूप सारे जीव बघायला मिळतील की भगवानवरती पण असतं डगमग, आणि त्यांच्या वाणीचा तर काही पत्ताच नसतो, वाणीचा तर काही मतलबच नसतो. यासाठी दोन्हीवरती श्रद्धान पक्क पाहिजे, दोन्हीवरती मान्यता आपली पक्की पाहिजे. समजलं? नाहीतर असं नाही चालणार की इकडे आहे आणि इकडे नाहीये. भगवान महावीर की जय तर म्हणत आहे, पण भगवान महावीरची एक पण ऐकत नाही, असं सुद्धा नाही पाहिजे. समजलं? हे सम्यक दृष्टींचे अंग आपण बघत आहे. कशासाठी बघत आहे? की हे जर दोष आपल्यामध्ये असतील तर त्या दोषांना आपल्याला बाहेर काढायचंय आणि एक निर्णय करायचा, एक पक्क श्रद्धान ठेवायचंय. हेच भगवान आहेत, त्यांनी जे सांगितलेलं आहे तेच एकदम पक्क आहे, आणि असं श्रद्धान करायचं नाहीये. पहिले आपल्याला त्यांनी सांगितलेलं जे आहे त्यांचा
पूर्ण पहिले परीक्षा करायची आहे आणि मगच त्यांच्यावरती विश्वास करायचा. समजला? तर निशंकित नावाचा अंग आहे, त्या अंगाची चर्चा आपण केली. मग एक चपाती नाही समजलं? दुसरा अंग कोणता होता? दुसरा अंग होता निकांक्षित नावाचा अंग. तो काय सांगतो? निकांक्षित नावाच्या अंगामध्ये हे सांगितलं गेलं की धर्म करत असताना, धार्मिक क्रिया करत असताना, धार्मिक कुठलेही काम करत असताना काहीही संसार भोगाची इच्छा न ठेवणे, शारीरिक भोगाची इच्छा न ठेवणे, भव सुख वांछा न भाने. न भाने म्हणजे की भायली नाही पाहिजे. येते आपल्या मनामध्ये इच्छा की नाही येत? धर्म करत असताना काय इच्छा आपल्या मनामध्ये येते? आपण धर्म करतो तर कशासाठी करतो? आपल्याला हे प्रॅक्टिकल करायचे. आता विचारच करायचा आहे. इथे साफ स्पष्ट लिहिलेले वृष भव सुख वांछा न भाने, की धर्म करत असताना कुठलीही सांसारिक भोगांची इच्छा नाही केली पाहिजे. आता बोलायचंय, आपण धर्म करतो तर का करतो? धर्म करतो म्हणजे धार्मिक क्रिया करतो, काही काम करतो धर्माचे, तर कशासाठी करतो? कुठे आपल्याला अशी तर इच्छा भावना होत नाही की मी दाखवण्यासाठी करत आहे. दाखवण्यासाठी तर बिलकुल करायचं नाहीये. दाखवण्यासाठी म्हणजे आपण मंदिरमध्ये मला सांगा, आपण मंदिरमध्ये जातो, ज्यावेळेस एकटे असतो त्यावेळेस कसं दर्शन करतो? ज्यावेळेस ग्रुपमध्ये असतो, खूप मंदिर फुल भरलेलं आहे, त्यावेळेस जातो, त्यावेळेस कसं दर्शन करतो? दोन्ही वेळेसची भावना चेक करायची, क्रिया चेक करायची नाही आपली. नाही क्रिया तर करतातच सगळे, काही प्रॉब्लेम नाहीये, पण दोन्ही टायमाला दर्शन करत असताना काय भावना असते आपली? बोला, कशी भावना असते? मीनाजी बोला. माईक ऑन करा. माईक ऑन करा. ग्रुप मध्ये असताना मन विचल होते, एकांत असले तर मन स्थिर असते. मग ते अच्छा, खरं सांगायचंय. थोडा का होते मन विचल चला, होतेच ना ग्रुप मध्ये असताना, थोडा का बोलणं करणं ते. बोला वैशालीजी, कशी भावना असते ज्यावेळेस सगळं मंदिर फुल भरलेले त्यावेळेस तुम्ही दर्शनाला गेलात, आणि ज्या वेळेस तुम्ही एकटे असता, मंदिर मध्ये कोणीच नाही, त्यावेळेस कशी भावना होणार तुमची? कसं दर्शन करणार आपण? सगळे असतात म्हणून आपण व्यवस्थित दर्शन केल्याचं दाखवतो आपण व्यवस्थित बसून तिथे, कारण आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे पाहतायत सगळे. व्हेरी गुड. हा, आणि ज्यावेळेस सिंगल असतो त्यावेळेस पटकन दर्शन करून जात, म्हणजे आधी माहिती होतं त्यावेळेसची गोष्ट सांगते. नाही ते त्यावेळेस आणि आत्ताचा काय फरक पडला ते तर सांगायचंच आहे. पण त्यावेळेस आपण काय करायचो, काय भावना व्हायची आपल्या मनामध्ये, की ज्यावेळेस मंदिर फुल भरलेले त्यावेळेस असं जाणार की आपल्यासारखं दुसरं कोणीच नाहीये, सगळ्यात मोठा धर्मात्मा तर आपणच आहे, असं दर्शन आपण करतो. म्हणजे त्यावेळेस भावना कशी असते की त्यावेळेस भगवान राहिले लांब, दर्शन राहिले राम, आणि फक्त दिखावापणा चालतो. काय चालतो पुष्पाजी? कशासाठी होतं सगळं? फक्त दिखाव्यासाठी, की सगळे लोक बघत आहेत, हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, हे काय विचार करतील, अशी भावना मनामध्ये असते. आणि एकटा असतो त्यावेळेस चला फटाफट आवरलं, इकडे तिकडे बघितलं, दर्शन केलं तर केलं, पाठ म्हणला तर म्हटला, नाही तर निघाले वापस. असं होतं की नाही होत? करायचंच नाही ना असं. नाही करायचं नाही असं, ते तर आहेच, परंतु असं होत होतं की नव्हतं होत? असं होत होते. हा, ते कळत नव्हतं त्यावेळेसची गोष्ट वेगळी आहे, त्यावेळेस असं होत होतं, पण आता समजत आहे तर आपली आता भावना सुद्धा शुद्ध होते. आता सगळं बदलत आहे हळूहळू. समजलं? मला फक्त एवढं सांगायचंय की इथे जे सांगत आहेत की धर्म करत असताना भव सुखाची वांछा किंचित मात्र सुद्धा नाही झाली पाहिजे. याच्यामध्ये सुद्धा भव सुखाची वांछा आहे. काय इच्छा आली याच्यामध्ये? की मला सगळे बघतील तर ते काय म्हणतील, म्हणजे त्यांचा विचार आहे. इथे भगवान राहिले लांब, ते काय बोलतील, म्हणजे ते त्यांचा दर्शन करायचंय, त्यांच्यासाठी आलेलो आहे आपण, त्यांचं दर्शन करण्यासाठी आलेलो आहे, की हे लोक काय म्हणतील त्याच्यासाठी आलेलो आहे? कशासाठी आलेलो आहेत आपण? दर्शनासाठी विचार आपल्याला केला पाहिजे. समजलं?
प्रत्येक काम करत असताना, धार्मिक क्रिया करत असताना, की मला काही त्याच्या प्रतिफळाने मिळेल, मला त्याच्याकडून काहीतरी मिळेल, अशी भावना बिलकुल नसली पाहिजे. पूजन करो, अभिषेक करो, व्रत करो, नियम करो, काहीही करो, कोणतेही काम करो, स्वाध्याय करत असताना सुद्धा मला ही भावना नसली पाहिजे की मला लोक भाव देतील, मी थोडस उत्तर सांगितलं तर मला वावा होईल, मी असं बोललं तर मला कसं होईल, मला लोक किती पूजा करतील, माझं काय करतील, अशी भावना बिलकुल सुद्धा नसली पाहिजे. मला तर काय करायचंय, मला तर फक्त माझ्या स्वतःच्या कल्याणासाठी स्वाध्याय करायचाय, बस. समजलं? बाकी बाकी काहीही विचार सुद्धा मनामध्ये येऊ द्यायचा नाही. समजलं? तर दुसरा पॉइंट काय झाला, दुसरा अंग कोणता असतो, दुसरा अंग आहे निकांक्षित नावाचा अंग. धर्म करत असताना कोणतीही सांसारिक सुखांची इच्छा न ठेवणे. संसार मध्ये मला काही पैसा मिळेल, धन मिळेल, मला माझा रोग शरीर निरोगी होईल, मी असा होईल, मी तसा होईल, माझ्या घरात एवढं वाढेल, मी घरामध्ये हे लावलं तर माझं असं होऊन जाईल, मी यांना नमस्कार केला तर हे असं होऊन जाईल, यांचे पाव माझ्या घरामध्ये पडले तर माझ्या घरात चांदी चांदी होऊन जाईल, असा काहीही विचार करायचा नाही. यांची पिंची एकदा माझ्या डोक्याला लागली तर माझं कामच झालं. करतो की नाही विचार? असे विचार करायचे नाही. हे धर्म करत असताना संसार सुखाची इच्छा किंचित मात्र सुद्धा नाही झाली पाहिजे. हे सम्यक दृष्टींचा अंग आहे. सम्यक दृष्टींना तर होणारच नाही, परंतु ज्यांना सम्यक दर्शन धारण करायचंय त्यांच्यामध्ये सुद्धा हे जे दोष आहेत ते नसले पाहिजेत. समजलं? आपल्याला सुद्धा धारण करायचंय तर आपण आपल्याला बघायचंय, दुसऱ्याला बघायचं नाही. आपण आपल्यामध्ये झाकून बघायचं की खरंच मी प्रत्येक काम करत असताना माझी अशी तर इच्छा होत नाही, माझी अशी तर इच्छा होत नाही की मी शांती विधान केलं तर यांचा रोग बरोबर व्हावा, मी सिद्ध चक्र विधान केलं तर यांचा रोग बरोबर व्हावा, मी असं केलंय म्हणून यांचं बरोबर व्हावं, अशी भावना होत असेल तर समजून घ्यायचं ती योग्य नाहीये. भगवानचा अभिषेक करत असताना हे रोग मिटून जावा, कोणता कोरोना रोग निघून जावा, हे रोग पळून जावा, असं काहीही होणार नाही. समजलं? ही सांसारिक सुखाची इच्छा आहे आणि ती धर्मात्मांना नसते आणि ते साक्षात कुधर्मामध्ये जाणार, ते धर्म मध्ये जाणारच नाही. ठीक आहे, बघा इथे स्पष्ट लिहिलेलं आहे, संसार सुखाची इच्छा न करणे हे निकांक्षित नावाचा अंग होय. आणि दोन्ही अंगांमध्ये कोण कोण प्रसिद्ध झालं याची सुद्धा आपण चर्चा केली होती. पहिला अंग होता निशंकित, त्यामध्ये कोण प्रसिद्ध झालं, कोणाला शंका नव्हती, अंजन चोर. अंजन चोर प्रसिद्ध झाले. किती श्रद्धान होतं त्यांना, थोडस श्रद्धान आणि एवढं पक्क श्रद्धान की त्या पक्क्या श्रद्धानाच्या बळावरती पहिले तर होते चोर आणि नंतर काय झाले की नंतर त्याच भवातून मोक्षाला गेले, डायरेक्ट मोक्षाची प्राप्ती केली. कशाच्या बळावरती? एका छोट्याशा पक्क्या श्रद्धानाच्या बळावरती. तसं श्रद्धान आपल्याला पाहिजे. कोणावरती? देवशास्त्र गुरूंवरती. पहिला पॉइंट, पहिली सुरुवात तर इथूनच होणार. देवशास्त्र गुरूंवरती श्रद्धान पाहिजे. त्यानंतर आपल्या स्वतःवरती श्रद्धान पाहिजे की मी कोण आहे, माझं काय स्वरूप आहे, त्यानंतर मला काय करायचंय याच्यावरती पक्का विश्वास पाहिजे की मला हेच गोष्ट करायची. नाहीतर विश्वास डगमगत असेल की हे करू की हे करू, हे करू की हे करू, तर मग काही सुद्धा होणार नाही. समजलं? त्यासाठी पक्का निर्णय पाहिजे, पक्का विश्वास पाहिजे, तरच गाडी समोर जाऊ शकते. दुसऱ्या अंगामध्ये कोण प्रसिद्ध झालं? नाव सुद्धा लक्षात ठेवायचे. आचार्य समंत भद्र देवांनी हे सगळे नाव दिलेले आहेत, छंदामध्ये लिहिलेले स्पष्ट, रत्नकरण श्रावकाचार ग्रंथामध्ये. ठीक आहे, तर दुसरा अंग आहे निकांक्षित नावाचा अंग आणि त्यामध्ये सती अनंतमती प्रसिद्ध झाली. किती विपत्ती आली तिच्यावरती. काल आपण स्टोरी बघितली, मी युट्यूब वरती सुद्धा सर्च करायला सांगितलं होतं किंवा पाठवलं पण होतं बहुतेक. मी बघितली होती, तुम्ही की नाही बघितली? सती अनंतमतीची स्टोरी तुम्हाला बघायची युट्यूब वरती, ते मिळून जाईल तुम्हाला. तिथे अनंतमतीची कहाणी म्हणून टाकायचं, ते मिळून जाईल तुम्हाला. ते हे म्हणून वडिलांना ते महाराजाकडे घेऊन गेले
7 वर्षाची असताना. हा 7 वर्षाचे असताना व्रत घेतले आणि किती परिस्थिती विकट आली त्याच्यावरती. ते मजाक मध्ये किती परिस्थिती म्हणजे प्रेरक एवढी छोटी असताना तिने घेतले होते व्रत आणि प्लस जंगलामध्ये राहिली, कोणकोणत्या राजाकडे गेली, कोणकोणत्या वेश्यांकडे गेली, अशी परिस्थिती बनून सुद्धा सगळे लोभ, किती लोभ देत होते त्यांना, देत होते की नव्हते. राजाने किती पैसा देण्याचा प्रयत्न केला, वेश्याने किती पैसा देण्याचा प्रयत्न केला, सेठ होते सेठांनी किती पैसा देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या पैशाच्या चक्कर मध्ये नाही अडकली. ती राणी सारखी सुद्धा राहू शकली असती, राहू शकली असती की नाही. विचार केला असता की जाऊ दे आता कुठे जाणार, काय करणार, इथेच राहू राणी सारखी. परंतु नाही, ती कशावरती दृढ होती की तिने जे नियम घेतलेले, तिने जे व्रत घेतलेले, त्या व्रतांवरती दृढ होती, त्या नियमांवरती दृढ होती. आपल्यासारखं नाही थोडस काही कारण बनलं की चला जाऊ दे आजच्या दिवस काही होत नाही. करतो की नाही करत. माझा नियम आहे रात्री जेवणार नाही. एक दिवस थोडस काही प्रॉब्लेम झाली, काय होतं लगेच, अरे आता काय होणार, रात्र झालीये, आता पोहोचूच शकलो नाही, जाऊ दे आजच्या दिवस काही होत नाही. घरातले पण म्हणतात दूध प्या थोडस, काय होणार आहे, दुधासोबत काजू बदाम टाकलेलं प्या, काजू बदाम आले. मग खीर खायला काय प्रॉब्लेम आहे, खीर बी आली, झालं जेवणच झालं. इथे फळ फ्रूट घ्या सोबत, फळ फ्रूट पण आलं. मग ते नियमाचं काय झालं, ते नियम गेले बोंबलत. असं नाही पाहिजे. एवढी दृढ श्रद्धानी पाहिजे. ती जशी होती की भव सुखाची वांछा तिने किंचित मात्र सुद्धा केली नाही. तसंच आपल्याला सुद्धा, आपण भलेही आता तेवढे मोठे मोठे नियम घेतलेले नाहीयेत, अनुव्रत घेतलेले नाहीयेत, महाव्रत घेतलेले नाहीयेत, पण आपले जे छोटे छोटे नियम आहेत त्या छोट्या छोट्या नियमांवरती तरी दृढ राहिलं पाहिजे. ते आपल्यासाठी आहेत आणि आपण स्वतःनी घेतलेले आहेत, यासाठी त्याचं दृढतेपूर्वक पालन झालं पाहिजे. आणि ते पालन करत असताना मला काहीतरी मिळेल याची भावना किंचित मात्र सुद्धा नसली पाहिजे. नाहीतर 10 दिवस उपवास केला तर कशासाठी केला, की 10व्या दिवशी काय होईल, रथामध्ये बसून माझी सुद्धा रॅली निघेल, अशी भावना तर नसली पाहिजे. समजलं. म्हणजे तुम्ही कशासाठी केले व्रत नियम, की 10 दिवसानंतर माझी पण वाह होईल यासाठी. बोले ही भावना चुकीची आहे. ठीक आहे. चला आता समोर जायचंय आपल्याला. तिसरा पॉइंट आपल्याला बघायचा आहे. छंद एक साथ बोलायचे सर्वांनी. दोन अंग समजले आणि दोन दोष सुद्धा समजले. 2 अंग कोणकोणते आहेत, निशंकित आणि निकांक्षित नावाचे 2 अंग असतात. ठीक आहे. आणि शंका आणि कांक्षा नावाचे 2 दोष असतात. शंका आली तर ते दोष झाला, इच्छा उत्पन्न झाली तर समजून घ्यायचं दोष झाला. आणि बिलकुल निशंकित आहेत, निकांक्षित आहेत तर ते अंगांमध्ये येणार, गुणांमध्ये येणार. आता समोर जायचंय. समोरचा अंग कोणता आहे, एक साथ बोलायचा सर्वांनी. छंद 12 नंबरचा छंद आहे आणि 13व्याचा अर्धा आहे. पूर्ण एक साथ बोलायचं आपल्याला. ओके, बोला सर्वांनी. जिन वच में शंका न धार, वृष भव सुख वांछा भाने, मुनि तन मलिन न देख गिनावे, तत्व कुतत्व पिछाने, निज गुण अरु पर अवगुण ढाके, वाणिज धर्म बढ़ावे, कामादिक कर वृष ते चिगते, निज पर को सुदृढ़ावे, धर्मी सो गौ बच्छ प्रीति सम कर, जिन धर्म दीपावे, इन गुण ते विपरीत दोष, वसुतिन को सतत खिपावे. या पूर्ण छंदांमध्ये म्हणजे या 6 लाईनींमध्ये 8 प्रकारचे अंग आणि 8 प्रकारचे दोष सगळे सांगितले. जे अर्ध्या अर्ध्या लाईनीमध्ये आपल्याला गुणांचं पण आणि दोषांचं पण वर्णन इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक पहिला काय होता, जिन वच में शंका न धार. एवढ्या लाईनीमध्ये एक अंग आला आणि एक दोष आला. कोणता, निशंकित नावाचा अंग आला आणि निशंका नावाचा दोष सुद्धा आला. एक दुसरी लाईन, अर्धी लाईन, वृष भव सुख वांछा न भाने.
ब्रश आणि न त्याला इकडे सुद्धा जोडायचंय आपल्याला. ब्रश म्हणजे धर्म, भव सुख वांछा न भाने, की धर्म करत असताना भव सुखाची वांछा किंचित मात्र सुद्धा आपल्यामध्ये नाही आली पाहिजे. आता तिसरा पॉइंट, मुनितन मलिनन देख घिनावे, मुनितन देख मलिन न घिनावे. तर असं सुद्धा म्हणू शकता की मुनितन मलिनन देख घिनावे आणि तत्व कुतत्व पिछाने. मुनितन मलिनन देख घिनावे म्हणजे कोणता अंग आहे तिसरा? तिसऱ्या अंगाचं नाव काय आहे? निर्विचिकित्सा नावाचा अंग. कोणता अंग आहे? निर्विचिकित्सा. निर्विचिकित्सा म्हणजे बघा इथे लिहिलेलं आहे समोरच्या पेज वरती बघा, 65 नंबर पेज, 75 नंबरचं पेज आहे बघा, 75 नंबर. काय लिहिलेलं आहे? निर्विचिकित्सा नावाचा अंग. काय स्वरूप आहे त्याचं? निर्विचिकित्सा म्हणजे काय? विचिकित्सा, विचिकित्साचा अर्थ होतो घृणा करणे. विचिकित्सा म्हणजे घृणा करणे. विचिकित्साचा अर्थ काय होणार? घृणा करणे, ग्लानी करणे. आपण असं करतो ना, काही घाणेरडी वस्तू बघितली, कोणाचं शरीर घाणेरडं बघितलं, कोणी थुकलेलं बघितलं, कुठे आपण मांस मच्छी बघितली की आपलं तोंड कसं होतं? लगेच आपल्याला घृणा उत्पन्न होते, ग्लानी उत्पन्न होते, आपल्याकडून ते बघणं होत नाही. काय होतं? लगेच आपण घृणा उत्पन्न करतो. तसं जिथे काय सांगत आहे त्याला म्हणतात निर्विचिकित्सा. विचिकित्साचा अर्थ होतो घृणा करणे आणि त्याच्या समोर निर लागलेले. निर हा उपसर्ग आहे. निर काय? उपसर्ग आहे. निरचा अर्थ काय होतो? निर म्हणजे रहित, निर म्हणजे नाही. काय नाही? की घृणा न करणे, निर्विचिकित्सा. की घृणा न करणे त्याला म्हणतात निर्विचिकित्सा नावाचा अंग. कोणाला बघून घृणा न करणे, कशाला बघून घृणा न करणे. थोडस काही जरी झालं तरी आपलं लाख लगेच असं वाकडं होतं की समोर जस काय आपण काय बघितलं. आपण स्वतःला असं समजतो की मी म्हणजे एकदम शुद्ध आहे आणि हे समोर काय आला अचानक. कोणी थुकून गेलं तर लगेच समोर बघतो आपण, अरे हे काय घाणेरडं काहीतरी थुकून गेलं कुठेतरी. बघतो की नाही? लगेच तुरंत आपल्या मनामध्ये, आपल्या चेहऱ्यावरतून ती घृणा दिसून येते. इथे काय लिहिलं? बाकीच्यांना बघून तर घृणा करायची नाहीच नाही, ग्लानीचा परिणाम सुद्धा मनामध्ये आणायचा नाही. प्लस मुनिराजांचा मुख्यता इथे दिलेली. मुनितन, मुनितन म्हणजे मुनिराजांच्या शरीराला बघितल्यानंतर काय न करावे? मुनितन मलिन. मुनिराजांचं शरीर मलिन असतं. मलिन असतं की नसतं? का असं का लिहिलं? मलिन असतं म्हणजे घाण असतं, मलिन असतं. का असतं असं का लिहिलं? कारण की मुनिराज अदंत धोवन अंगाचे धारी असतात. अदंत धोवन असतं. अदंत धोवन म्हणजे ते ब्रश करत नाही. प्लस दुसरा पॉइंट अजून बोले ते आंघोळ करत नाही. अस्नान व्रताचे धारी असतात. आंघोळ सुद्धा करणार नाही, ब्रश सुद्धा करणार नाही. तर मग त्यांचं शरीर घाण होणार की नाही होणार? किती किती वर्ष? बोले जोपर्यंत मुनिराज आहे तोपर्यंत अदंत धोवन, दातच करणार नाहीत, ब्रश करणार नाहीत, आंघोळ करणार नाहीत. का करणार नाहीत? काय प्रॉब्लेम येते? दात घासायला काय प्रॉब्लेम आहे? आंघोळ करायला काय प्रॉब्लेम आहे? घाणेरडं कसं राहू वाटतं? बोला, का करत नाहीत ते? आंघोळ का करत नाहीत मुनिराज? आंघोळ पाणीने आंघोळ केल्यावर सगळं जंतू वगैरे हे होते ना, ते जंतू. नाही, पाणी आपण गाळून देऊ ना, एकदम गाळून शुद्ध करून एकदम जसं प्यायला देतो त्यांना तसं देऊ आपण, त्याला काय अडचण नाही. तरी पण खाली वगैरे पडल्या अंगावर पण असते त्यांचे सगळं ह्याच्यावर, ते सगळं हेच होते ना त्यांचे. ठीक आहे. अजून दुसरं, मला आंघोळ का करत नाही? काय प्रॉब्लेम येते आंघोळ करायला? मुनिराज का आंघोळ करत नाही? सटीक कारण सांगायचंय असं नाही. आणि ते पण हे पण झाले ना त्यांच्या परिग्रह पण झाले ना, आंघोळ पाणी आंघोळ करायचे पण ते परिग्रह पण वाढले ना त्यांच्या आंघोळची. अच्छा, परिग्रह पण मध्ये आंघोळची म्हणजे त्यांच्या पाण्याची आशा पण झाले ना, ते सगळं स्वच्छ करायचे म्हणा आशा पण झाले आणि सगळे जंतू पण हे होते ते पण झाले. आशा पण झाली, व्हेरी गुड. इच्छा पण झाली. बोला योगिनीजी, काय प्रॉब्लेम आहे? का करत नाहीत आंघोळ?
काय कारण बनतं? कमीत कमी जीव हिंसा होण्यासाठी म्हणजे जीवाची हिंसा कमीत कमी प्रमाणात व्हावं आपल्याकडनं. ओके, चला अजून आपण का आंघोळ करतो हे सांगा. चला, त्यांचं नका सांगू, आपण का करतो आंघोळ? आपलं कळालं की त्यांचं समजून जाईल. आपण आपण बोला. अजून परिग्रहामध्ये आहे की? आम्ही नाही नाही, परिग्रहामध्ये आहेत ते बरोबर आहे. असली कारण सांगायचे, सटीक कारण आपण सांगायचे अजून की आपण आंघोळ का करतो. बोला. आपण घाम वगैरे येतो म्हणून शरीरालाच आपण आपलं शरीराची मानलेलं आहे. स्वच्छता करतो ना. हा, घाम येतो म्हणून शरीराची स्वच्छता करतो ना आपण, म्हणजे घाम येतो म्हणून शरीराची स्वच्छता करतो. आणि आपली मुख्य भावना काय असते? की शरीर शरीराला शुद्ध राहावं. शुद्ध राहावं. शरीराला सजवण्याची भावना आहे. भावना आहे. कोणती भावना आहे? मुख्य भावना कोणती आहे? की शरीराला सजवण्याची भावना आहे. समजलं? पण मुनिराज ज्या शरीराला आपलं समजतच नाहीत, तर त्यांना का सजवतील? मेन भावना तर हीच असते की शरीर सज्जाची भावना नाहीये, शरीर सजवण्याची भावना नाहीये. कारण की जर त्याला सजवत राहिलो तर ते कंटिन्यू घाण होणारच आहे. आपण किती टाइम देणार त्याच्यासाठी? दिवसभर लागलेलो असतो, आपण किती वेळेस धुत राहतो, किती वेळेस काय काय करत राहतो, पण ते साफ होतं का? बिलकुल होत नाही. मेन पॉइंट तर हाच आहे की त्यांना शरीर सज्जाची भावना नाहीये. आणि दुसरा पॉइंट, त्यांना आंघोळ करायची जरी झाली तरी मग पाणी कुठून आणणार? पाणी आणलं तर मग ते आता आंघोळ केली तर कपडा पण लागणार पुसायला, कपडा ठेवत नाहीत. आणि कपडा जरी घेतला तरी एक कपड्यामध्ये काम होणार नाही, मग ते ठेवणार कुठे? आता आंघोळ झाली, सकाळी आंघोळ होते, तर कपडे ठेवणार कुठे? एक प्रॉब्लेम नाहीये. हात तर दोनच आहेत, सोबत सोबत जायचे त्यांना, तर समोर जात असताना हात तर दोनच आहेत, एका हातात पिच्ची एका हातात कमंडलू. ते टावेल वगैरे कुठे घेऊन फिरणार? ती बकेट घेऊन कुठे फिरणार? तर असं होऊ शकत नाही. म्हणजे ते परिग्रहामध्ये येतं आणि परिग्रहाने पूर्णपणे रहित असतात. मेन पॉइंट तर हाच आहे की शरीर सज्जाची भावना नाही. ठीक आहे, म्हणून शरीर त्यांचं थोडस घाण आपल्याला दिसणार, थोडस मलिन सुद्धा शरीर दिसणार. ब्रश करत नाहीत, दात घासत नाहीत, दात घासणं सुद्धा त्यांच्याकडे अलाउड नाहीये. तर ते सुद्धा करत नाहीत, म्हणून दातातून तोंडातून वास सुद्धा येणार. ते आल्यानंतर काय करणार आपण? घृणा करणार का? की बोले घृणा न करणे हा सम्यक दृष्टींचा अंग आहे. मुनींच्या शरीराला बघितल्यानंतर मुनी तन मलिन देख न घिनावे. न घिनावे म्हणजे घृणा न करणे. अरे काय मिळणार आहे? ते शरीराची हालतच ती आहे. ज्याला शरीराचं स्वरूप समजतं त्याला घृणा बिलकुल सुद्धा उत्पन्न होत नाही. घृणा कोणाला होते? ज्याला शरीराचं स्वरूपच माहित नाहीये. काय आहे शरीराचं स्वरूप? कशाने बनलेलं आहे? काय काय भरलेलं आहे याच्यामध्ये? याचा जर विचार केला आपण तर आपल्याला हे समजून जाईल की अरे हे घाणेरडं आहे आणि ते घाणेरडं राहणारच आहे. त्याला आपण किती प्रयत्न केला तरी ते साफ होणार नाही. अरे आपण जर घृणा करत बसलो तर त्यांच्या जवळ जो माल आहे तो आपल्याला मिळणार आहे का? मुनिराजांजवळ जे सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आहे, मुनिराजांजवळ जी भेद विज्ञानाची कला आहे, मुनिराजांजवळ जी जिनवानी आहे, चलती फिरती जिनवानी आहे साक्षात, ते जे ज्ञान भरलेलं आहे, ते जे गुण भरलेले आहेत त्यांच्यामध्ये, त्या गुणांमुळे ते पूजनीय आहेत, त्यांच्या शरीरामुळे नाही. म्हणून शरीराला बघितल्यानंतर घृणा उत्पन्न न होणे याला निर्विचिकित्सा अंग म्हणतात. शरीराला बघणारे कोण असतात? कोण असतात? आणि गुणांना बघणारे कोण असतात? मुनी असतात. नाही, आपण कोण आहेत आपल्याला ठरवायचं. शरीराला बघणारे तर सर्व मिथ्या दृष्टी आहेत. मिथ्या दृष्टी शरीराला बघत असतात आणि सम्यक दृष्टी तर गुणांना बघतात. त्यांच्या गुणांची पूजा होते. गुणांमुळे ते पूजनीय झालेले आहेत. त्या शरीराला बघत राहिलो तर त्यामध्ये काही सुद्धा होणार नाही. मी अष्टावक्रांची चर्चा सुद्धा आपण केली होती. अष्टावक्र नावाचे एक विद्वान होते, त्यांची गोष्ट ऐकली होती की नव्हती ऐकली? सांगितली होती की नव्हती सांगितली? अष्टावक्र नावाचे एक व्यक्ती होते, एक विद्वान होते, खूप मोठे विद्वान होते. आणि काय झालं, एकदा राजाच्या सभेमध्ये एक मोठ्या विद्वानांची अशी सभा भरलेली होती. राज दरबारामध्ये विद्वानांची एक गोष्टी होती.
गोष्टी म्हणजे भाषण स्पर्धा काहीतरी अशी अलाउड केली होती आणि कोणत्या तरी एका विषयावरती त्यांना सगळ्यांना येऊन आपलं आपलं मत सिद्ध करायचं होतं. सगळे आलेले विद्वान, पूर्ण राजमहल पूल भरलेला, सगळे विद्वान पहिले येऊन बसलेले आणि एक अष्टावक्र नावाचे एक विद्वान होते, त्यांना येण्यासाठी थोडासा विलंब झाला. त्यांना येणं थोडा लेट झाला, 1-2-3 मिनिट ते लेट आले आणि ते जसे आले तसे सगळी सभा एकदम जोरजोरात हसू लागली. का हसू लागली? कारण की अष्टावक्र, अष्टा म्हणजे 8, वक्र म्हणजे 8 जाग्यावरून, वक्र म्हणजे वाकडं तिकडं, एकदम आडवं टेढामेढा. समजलं? म्हणजे त्यांचं शरीर जे होतं ते 8 जाग्यावरून टेढमेढ होतं, 8 जाग्यावरून वाकलेलं होतं. एका जणाला असं थोडा कुबडा आलेला असेल बाहेर तर आपल्याला ते कसं विचित्र दिसतं की नाही दिसत? त्याला आपण कुबडा कुबडा म्हणतो. पण त्यांचं शरीर तर 8 जाग्यांवरून असं वाकडं तिकडं होतं. मग ते कसे दिसत असतील? म्हणून त्यांचं नाव अष्टावक्र पडलेलं. आणि ते जसे त्यांची एंट्री झाली तसे सगळे राज दरबारामधले लोक हसू लागले त्यांच्याकडे बघून. का हसू लागले? कारण की त्यांच्या शरीराला बघून ते सगळे लोक हसू लागले. पण ते काही बोलले नाही, शांत येऊन बसले आपल्या जागेवर. सगळे विद्वानांची गोष्टी सुरू झाली, सगळे विद्वान आपले आपले एक 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 येऊन ते बोलून निघू लागले वापस. आणि यांचा नंबर आला. जसा यांचा नंबर आला ते तिथे गेले आणि माईक वरून काय म्हटले, सगळ्यांसमोर म्हटले डायरेक्ट त्यांना संबोधित करताना, हे चमारो, सभा में उपस्थित सभी चमारो को मेरा सादर जय जिनेंद्र, असे म्हटले. काय म्हटले? डायरेक्ट चमार म्हटले. चमार म्हणजे काय? सगळ्या विद्वानांना त्यांच्याविषयी डाऊट झाला. म्हणजे हे आम्हाला काही आवडलेलं नाहीये तुमचं. राजांना सुद्धा असं वाटलं की अरे हे चमार चमार का म्हणत आहेत? कारण की चमार का म्हटलं त्यांनी? कारण की त्यांनी बोललं की राजा साहेब मला माफ करा, माझ्याकडून चुकी झाली. परंतु मी चमार का म्हटलं सर्वांना? कारण की या चमड्याला बघणारे सगळे चमारच असू शकतात. माझ्या या शरीराकडे बघणारे सगळे चमारच असू शकतात. माझ्या ज्ञानाकडे बघितलं नाही, माझ्या विद्वत्तेकडे बघितलं नाही. त्यांनी कशाला बघितलं? या चमड्याला बघितलं, त्याची वाकडा तिकडापणा बघितला आणि सगळे हसू लागले. तर मग हे चमार नाही तर दुसरे कोण आहेत? म्हणजे सांगण्याची गोष्ट एवढीच आहे की मुनिराज त्यांच्या ज्ञानामुळे पूजनीय झालेले आहेत, त्यांच्या गुणांमुळे पूजनीय झालेले आहेत, न की शरीरामुळे. शरीर कसंही असो, काहीही असो, किती घाणेरडा असो, तरी सुद्धा मनामध्ये किंचित मात्र सुद्धा घृणाची उत्पत्ती नाही झाली पाहिजे. हे सम्यक दृष्टींचा अंग आहे. हे तर मुनिराजांची गोष्ट विशेष रूपाने सांगितली. बाहेर सुद्धा कुठेही, कारण की घृणा करणं हे आपला स्वभाव नाही. घृणा करणं हा स्वभाव आहे का? घृणा करणं स्वभाव नाहीये. आणि घृणा करणं हा विभाव आहे. म्हणून विभाव भाव तर किंचित करण्यायोग्यच नाही. मग तो सम्यक दृष्टी असो किंवा मिथ्या दृष्टी असो, सम्यक दृष्टी तर करतच नाहीत, म्हणून त्यांचा आता प्रश्नच नाहीये. परंतु ही गोष्ट कोणासाठी आहे? मिथ्या दृष्टींसाठी आहे, आपल्यांसाठी आहे. समजलं? आणि सगळ्या शरीरांची हालत एकसारखीच असते. मग ते प्राण्यांचा असो किंवा मनुष्यांचा असो, शरीरांची हालत सगळ्यांची घाणेरडीच असणार. हे शरीरच बनलेले अशुचिमय आहे, त्याचा स्वभावच ते आहे. मग आपण घृणा करून आपल्या जीवाचे परिणाम का बदलतो, का बिघडवतो? आणि परिणाम बिघडवल्यामुळे जीवाला बंध होतो. बंध कोणाला होणार? जीवाला होणार. आणि भोगावं कोणाला लागणार? हे सगळं जीवालाच भोगावं लागणार. समजलं? तर काय सांगितलंय ते? मुनी तन मलिन न देख घिनावे, की घृणा उत्पन्न नाही झाली पाहिजे. आणि कोण प्रसिद्ध झालं या अंगामध्ये? बोला. प्रथमानुयोगची स्टोरी सांगायची. कोण प्रसिद्ध झालं? कोण होते ते राजा? उद्यायन राजा उद्यायन राजा होते. कोणते राजा होते? उद्यायन नावाचे राजा झाले. खूप ज्ञानी धर्मात्मा होते, खूप सम्यक दृष्टी होते, राजा होते. राजा असताना सुद्धा खूप धर्म करायचे. साक्षात देव लोकांमध्ये त्यांची चर्चा चालायची की अरे हे जे राजा आहेत ते एकदम प्युअर शुद्ध धर्माचं पालन करतात, ते एकदम निर्विचिकित्सा अंगामध्ये एकदम फेमस आहेत. मग एका राजाने म्हणजे एका देवाने त्यांची परीक्षा करण्यासाठी देव आले खाली डायरेक्ट. बोले चला आता आपण परीक्षा करून येऊ त्यांची. कशाचा वेश धारण केलं? मुनिराजांचा वेश धारण केला. मुनिराज बनून आले. कोण? वरचे देव मुनिराज बनून
आले आणि मुनिराज सुद्धा बनले. आणि कसे मुनिराज, एकदम त्यांचं शरीर असं एकदम घाणेरडं, त्या शरीरामधून पू निघते, कोड निघते, वास येते घाणेरडा, इतकं घाण शरीर की त्यांना बघून बाकीचे लोक नाक बंद करून आपल्या घरामध्ये जाऊन बसले. अरे घाणेरडे, कोण आले कोण आले. जसं ते कुत्रे येतं ना पिसाळलेलं, त्याला बघितल्यानंतर सगळे दगड मारतात आपल्या गल्लीमध्ये, तसं सेम टू सेम एवढं घाण शरीर त्यांनी बनवलं. त्याच्यामधून पू निघू लागला, रक्त निघू लागलं, कोड निघू लागला, वास येऊ लागला घाण. आणि असं शरीर बनवून आहारासाठी निघाले. आहारासाठी निघाले, आहार द्यायला कोणीच तयार नाही. आणि राजाचे परिणाम बघा, राजा राणी दोघं सुद्धा घराच्या बाहेर आहारासाठी उभं राहिले, पडघाण करण्यासाठी उभे राहिले. पडघाण केलं. पडघाण केल्यानंतर मुनिराजांचे शरीर त्यांनी बघितलं नाही. अरे हे तर साक्षात मुनिराज आहेत, माझं साक्षात किती महापुण्याचा उदय आहे की माझ्या घरी मुनिराजांचा आहार होते. हे विचार करून त्यांनी मुनिराजांना आतमध्ये बोलवलं. मुनिराजांना आहार करवला. आहार केल्यानंतर थोडेसे 2-4 घास खाल्ल्यानंतर काय झालं, उलटी झाली. वॉमिटिंग झाली. सगळं जेवढं खाल्लं होतं ते सगळं बाहेर आलं. आणि कोणाच्या वरती, त्या राजा आणि राणीच्या अंगावर. सगळ्या राजाच्या अंगावरती, राणीच्या अंगावरती, दोघांच्या अंगावरती उलटी झाली. कोणी केली, मुनिराजांनी. मग आता काय भाव झाले असतील त्या राजा राणीचे. बाहेर तर एकतर कोणीच आहार द्यायला तयार नव्हतं, सगळे आपापल्या घरामध्ये पॅक बंद झालेले आहेत. एकतर आम्ही राजा राणी आहेत, कोण आहेत, श्रावक सुद्धा नाही घरात, हे सुद्धा नाही आहेत, म्हणजे छोटे मोठे लोक नाही आहेत, राजा राणी आहेत. राजा होते, एकतर तुम्हाला मी आहार केला, तुम्ही सगळी उलटी आमच्यावरती केली. पण असा विचार आला का, बोले असा विचार न करता त्यांच्या मनामध्ये ठेच आली की अरे मुनिराजांना उलटी झाली म्हणजे त्यांच्यामध्ये काही फॉल्ट नाहीये, मी माझ्या भोजनामध्येच काहीतरी प्रॉब्लेम असणार, मी शुद्ध काहीतरी बनवलं नसणार, किंवा माझ्या जेवणामध्येच काहीतरी फॉल्ट असणार ज्यामुळे त्यांना उलटी झाली, असे विचार त्यांचे आले. त्यांनी कशाला बघितलं की त्यांनी त्यांच्या शरीराला न बघता, त्यांच्या ते कोड युक्त शरीराला न बघता कशाला बघितलं, हे तर मुनिराज आहेत, त्यांच्या मनामध्ये त्यांच्या आतमध्ये रत्नत्रय आहेत आणि ते रत्नत्रयामुळे ते पूज्य आहेत. हे शरीर तर काय नाहीये, हे शरीर थोड्या वेळानंतर परम औदारिक शरीर बनणार आहे. थोड्या वेळानंतर हे ध्यान केल्यानंतर हे शरीर एवढं सुंदर बनणार आहे की त्याच्यासारखं दुसरं शरीरच नसणार आहे. म्हणून त्यांनी शरीराकडे न बघता त्यांच्या गुणांकडे बघितलं. आणि थोड्या वेळानंतर ते जे देव होते ना, ते मुनिराज बनलेले, ते एकदम सुंदर रूपामध्ये, एकदम सुंदर शरीरामध्ये, स्वतःच्या देवांच्या शरीरामध्ये झाले, परत प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर त्यांची जय जयकार केली की बोले खूप धन्य आहे तुमचं निर्विचिकित्सा अंग. म्हणून कोण प्रसिद्ध झालं, निर्विचिकित्सा अंगामध्ये राजा उद्यायन नावाचा राजा प्रसिद्ध झाला. मला सांगा आपण केलं असतं का असं, आपले काय परिणाम झाले असते, आपले काय भाव झाले असते, काय विचार केला असता आपण. एवढे उत्कृष्ट परिणाम लागतात, एवढे उत्कृष्ट विचार लागतात. कशासाठी, सम्यक्त्व धारण करण्यासाठी. हे जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेला मार्ग आहे, हा सहज कोणाच्याही हृदयामध्ये प्रवेश करत नाही. त्याला खूप निर्मल परिणाम लागतात, तरच त्याच्या हृदयामध्ये हे जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं पवित्र सम्यक दर्शन प्रवेश करत असतं. जे मायाचारी आहेत, जे घमंडी आहेत, जे मानी आहेत, क्रोधी आहेत, अशा लोकांच्या हृदयामध्ये तर बिलकुल सुद्धा सम्यक दर्शन पवित्र सम्यक दर्शन प्रवेश करत नाही. त्यासाठी काय करायचंय आपल्याला, हे फक्त ऐकायचं नाहीये. काय करायचंय, हे फक्त ऐकून काम चालणार नाही. हे एक एक गुण आपल्याला सांगत आहेत कशासाठी, एक एक दोष आपल्याला सांगत आहेत कशासाठी, कि बिन जाने ते दोष गुणन को कैसे तजिए गहिये. हे शब्द लक्षात ठेवायचे. कोणते, बिन जाने ते, बिना जाणता काय करणार, की गुणन को आणि दोष को, दोषांना तजिए आणि गुणांना ग्रहण कीजिए. जोपर्यंत हे गुण ग्रहण करणार नाहीत, दोषांना सोडणार नाहीत,
तोपर्यंत काही काम होणार नाही. आणि हळूहळू हे प्रयत्न आपल्याला सुरू करायचे. घृणा न करणे हे डोक्यात फिट करायचं. मग ते काहीही असो. मुनिराज तर आपल्याला आता दिसणार तर नाहीत की एवढे एवढे घाण असतील की त्यांना बघून आपल्याला घृणा होईल, असं तर आता होत नाहीये. परंतु बाहेर कुठेही काही बघितल्यानंतर घृणाची उत्पत्ती मनामध्ये झालीच नाही पाहिजे. कारण की घृणा हे आपला स्वभाव नाहीये, हे विभाव भाव आहे, हे दोष आहेत आपले. म्हणून दोष न करणे, चूक न करणे हे आपलं काम. समजलं? तिसरा अंग झाला निर्विचिकित्सा नावाचा अंग. ठीक. समोरचा अंग आहे मुनितन. मुनिराजांचं तन म्हणजे शरीर, देख म्हणजे बघितल्यानंतर कसं, मलिन शरीर बघितल्यानंतर न घिनावे. न घिनावे म्हणजे घृणा नाही करणे, घृणा उत्पन्न नाही झाली पाहिजे. याला निर्विचिकित्सा अंग म्हणतात. हे निर्विचिकित्सा अंग आहे. आणि विचिकित्सा नावाचा दोष असतो. विचिकित्सा नावाचा काय असतो? दोष असणार. विचिकित्सा म्हणजे घृणा उत्पन्न करणे, मुनिराजांना बघून घृणा उत्पन्न करणे, श्रावकांना बघून घृणा उत्पन्न करणे, व्रतींना बघून घृणा उत्पन्न करणे. हे काय? हे विचिकित्सा नावाचा दोष आहे. आणि दोषांना त्याग केला पाहिजे आणि गुणांना ग्रहण केलं पाहिजे. आता समोरचा अंग आहे 4 नंबरचा पॉइंट. काय 4 नंबरचा पॉइंट? तत्व कुतत्व पिछाने. तत्व कुतत्व पिछाने याचा काय अर्थ होतो? तत्व म्हणजे काय आणि कुतत्व म्हणजे काय? तत्व तर आपण बघितलेले आहेत. किती असतात तत्व? 7 तत्व असतात ना. तेच तत्व इथे पकडायचे का? कुतत्व म्हणजे काय? कुतत्व म्हणजे काय? कुतत्व तर आम्हाला माहितच नाही. काय असतात कुतत्व म्हणजे आणि तत्व म्हणजे? कुतत्व म्हणजे बघा. खरे आणि खोटे. हा, व्हेरी गुड. काय सांगितलं? तत्व. तत्वाचा अर्थ काय होतो? तत्व म्हणजे खरी गोष्ट. तत्व म्हणजे तत्व की बात बोलो, सच्चाई बोलो, काम की बात बोलो, आपण म्हणतो ना. खरी खरी गोष्ट सांगा. तर तत्व म्हणजे खरी गोष्ट आणि कुतत्व म्हणजे खोटी गोष्ट. तत्व म्हणजे खरी गोष्ट आणि कुतत्व म्हणजे खोटी गोष्ट. तर काय खरं आहे आणि काय खोटं आहे या दोघांचा निर्णय असणे. पिछाने. पिछाने म्हणजे पहचान असणे. कोणता अंग आहे? अमूढ दृष्टी नावाचा अंग आहे. अमूढ दृष्टी. अमूढ दृष्टी. अ म्हणजे नाही. मूढ. मूढ म्हणजे मूर्खतापूर्ण. दृष्टी म्हणजे आपली श्रद्धा, आपलं ज्ञान. दृष्टी म्हणजे श्रद्धा किंवा ज्ञान. कसं असलं पाहिजे की आपली जी दृष्टी आहे ती मूर्खतापूर्ण नसली पाहिजे, मिथ्या दृष्टी नसली पाहिजे, कुदृष्टी नसली पाहिजे, तत्वांची परख असली पाहिजे, खरी गोष्ट काय आहे त्याची ओळख असली पाहिजे, मिथ्या गोष्ट काय आहे त्याची ओळख असली पाहिजे. नाहीतर हे सांगतात म्हणून मी ऐकतो, ह्यांनी सांगितलं म्हणून मी ऐकलं, ह्यांनी बघितलं म्हणून मी ऐकलं, असं नसलं पाहिजे. नाहीतर लिंबू लावल्याने असं होतं, ही मिथ्या दृष्टी आहे. यांचा आशीर्वाद भेटला तर असं होऊन जाईल, ही मिथ्या दृष्टी आहे. तुम्ही ओळखच केली नाही, तत्व तुम्हाला माहितच नाहीयेत. कर्म काय असतात ह्याचं ज्ञान नाहीये. 7 तत्व काय असतात याचं ज्ञान नाहीये. कर्मावरती विश्वास नाहीये, द्रव्यांवरती विश्वास नाहीये, द्रव्यांचं स्वरूप माहित नाही, मी कोण आहे याचं स्वरूप माहित नाही, तत्वांवरती पक्क श्रद्धा नसतं. तत्व म्हणजे खरी गोष्ट. जी खरी गोष्ट आहे, जे वस्तूचं स्वरूप आहे, त्या वस्तूच्या स्वरूपावरती पक्क श्रद्धा नसणार. आणि कुतत्व म्हणजे खोटी गोष्ट. खोटी गोष्ट ते लगेच ओळखून घेतात की इथे हे सांगितलं की अरे तुम्ही यांची पूजन केलं तर असं होईल, हे खोट आहे, हे काय बरोबर नाहीये. तुम्ही असं केलं तर हे भगवान तुम्हाला येऊन वाचवतील, हे खरं आहे की खोट आहे? हे खरं आहे की खोट आहे? भगवान येणार आहेत का? की बोले भगवान कुठेही येत नाहीत, भगवान कुठेही जात नाही. भगवान वाचवतील हे सांगितलं कोणी आणि आपण ऐकलं, बोले हे तुम्हाला तत्व कुतत्वाची ओळख नाहीये, तुम्ही तत्व माहीतच नाही, तुम्हाला खरी गोष्ट काय आहे हे माहीतच नाही, भगवानचं स्वरूप खरं काय आहे हे तुम्हाला माहीतच नाही. कारण की भगवान अकर्ता स्वभावी असतात, ते वितरागी असतात, ते सर्वज्ञ असतात.
ते कुणाचं काही करत नाहीत, ते कुणाचं काही धरत नाहीत, कुणाला काही देत नाहीत, काही करत नाही. त्यांनी तर जे काही आहे ते सर्व दिलेले. काय दिलेले? त्यांनी त्यांच्यासारखा बनण्याचा मार्ग आपल्याला दिलेला आहे. आता अजून काय पाहिजे तुम्हाला? साक्षात भगवान बनण्याचा मार्ग त्यांनी सांगितलेला आहे. आता काय पाहिजे अजून? बोले पैसे पाहिजेत, बोले हे पाहिजे, बोले ते पाहिजे. त्याच्यामध्ये काय दम आहे? भगवान बनायचे की कलेक्टर बनायचे? भगवान बनायचे की डॉक्टर बनायचे? भगवान बनायचे की टीचर बनायचे? कोण बनायचे? कोण बनायचे? बोले भगवान बनायचे. मग भगवान बनण्याचा मार्ग त्यांनी सांगितलेला आहे आणि आपण फालतू गोष्टी घेऊन जाऊ तर ते कसे देतील? तर ते काहीही देणार नाहीयेत. कुठलेही भगवान करता स्वभावी नसतात. ही गोष्ट माहित असून जर आपण त्यांच्यावरती विश्वास नसेल, म्हणजे कुतत्व आणि तत्व, तत्व म्हणजे खरी गोष्ट, खरी गोष्ट काय आहे ही सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. आणि कुतत्व काय आहे याच्यामध्ये सुद्धा बॅलन्स असणं गरजेचं आहे. खोटी गोष्ट लगेच बाहेर काढून फेकली पाहिजे की नाही, हे जे बोलत आहेत ते योग्य नाही, हे जे बोलत आहेत ते बरोबर नाहीये, हे जे करत आहे आपण ते करणं योग्य नाहीये, ते मी करणार नाही. का? कारण की ते धर्मामध्ये येत नाही, ते कुधर्मामध्ये येत. समजलं की नाही समजलं? असंच सेम टू सेम आता हे आहे आमूढ दृष्टी नावाचा अंग. आणि कोण झालं या अंगामध्ये प्रसिद्ध? ती राणी आमूढ दृष्टी नावाच्या अंगामध्ये राणी रेवती प्रसिद्ध झाली. अरे कोण जाणत नाही राणी रेवतीला? राणी रेवती तर सगळीकडे प्रसिद्ध आहे, सगळीकडे फेमस आहे. स्टोरी मी सांगणार नाही, थोडीशी शॉर्ट मध्ये आपण बघू काय झालं होतं रेवती राणीची स्टोरी. बोला. रेवती राणी सम्यक दृष्टी ज्ञानी जीव होती, एकदम पक्की दृढ श्रद्धा आणि जिनेंद्र भगवंतांच्या वचनांवरती जिनेंद्र भगवंतांना मानणारी एकदम पक्की श्रद्धानी होती. आणि काय झालं की देव लोकांना विचार आला की अरे यांची परीक्षा केली पाहिजे. आणि परीक्षा करण्यासाठी देव लोक आले खाली. आणि काय केलं की सगळ्यात पहिले ब्रह्माजीचा अवतार धारण करून आले. ब्रह्माजीचा अवतार धारण करून आले आणि पूर्ण गावामध्ये सूचना पसरली की अरे मथुरामध्ये काय झालेले की ब्रह्माजी, साक्षात ब्रह्माजी प्रगट झालेले. बोला आता आपल्या इथे डायरेक्ट ब्रह्माजी असे प्रगट झाले तर आपण काय करू? सगळीकडे पसरतंय, सगळीकडे व्हॉट्सअप वरती, फेसबुक वरती, जिकडे तिकडे सगळीकडे टीव्ही वरती पण चालू आहे, डायरेक्ट ब्रह्माजी प्रगट झाले, ब्रह्माजी प्रगट झाले, ब्रह्माजी प्रगट झाले. काय करू? जाऊ की नाही जाऊ? सगळीकडे खबर पसरली. रेवती राणीला पण समजलं. रेवती राणीला पण समजलं की अरे ब्रह्माजी प्रगट झालेले आहेत. मग रेवती राणी गेली असणार की नसणार गेली? नाही गेले ते. बोले नाही गेली. का नाही गेली? कारण की तिला माहित होतं की ब्रह्मा वगैरे कोणी नसतात, ब्रह्मा वगैरे कोणी प्रगट होत नाही. तिला पक्क श्रद्धान होतं जरूर हे कोणीतरी असणार, हे मायावी असणार आणि मायावी वेश बनून आलेला असणार आणि काहीतरी वेश बनून हे काहीतरी करत असणार. मैं ब्रह्माजीच्या चक्कर मध्ये नाही पडली, नाही अटकली, नाही गेली. देव लोकाचा पहिला फासा पेल गेला, मग त्याने दुसरा फासा टाकला. दुसऱ्या दिवशी डायरेक्ट विष्णूजीचं रूप धारण करून आला. दुसऱ्या दिवशी विष्णू बनून आला आणि गावामध्ये कोण प्रगट झालेत? बोले विष्णूजी प्रगट झालेले आहेत, विष्णूचा अवतार प्रगट झालेला आहे, विष्णू भगवान उतरलेले आहेत. असं सगळ्या गावांमध्ये पसरलं. सगळे गावातील लोक येऊ लागले, त्यांचा नमस्कार करू लागले, काय काय करू लागले. रेवती राणीकडे गेलं, सूचना पोहोचली, रेवती राणी दुसऱ्या दिवशी सुद्धा नाही आली. बोले विष्णू वगैरे कोणी नसतात, हे सगळं मिथ्यात्व आहे, यांच्यामध्ये मी फसणार नाही. नाही गेली. ब्रह्मा झाले, विष्णू झाले. तिसऱ्या दिवशी महेशजी डायरेक्ट शंकरजी प्रसिद्ध प्रगट झाले. शंकरजींचा अवतार धारण करून ते देवलोक आले चेक करण्यासाठी. आता तरी गेले असेल ना? नाही गेले. अरे दिवसेंदिवस रोज एक भगवान येऊ लागलेत. काय झाले? पहिले ब्रह्मा येऊ लागले, मग महेश आले, मग शंकर आले. काहीतरी गडबड दिसत आहे, हे खरोखर काहीतरी असणार असा विचार करून आपण गेलो असतो की नाही? समजते? म्हणजे आपल्या भावना चेक करायची की आपली भावना एवढी पक्की आहे का? म्हणजे एवढं दृढ श्रद्धान पाहिजे कोणावरती? भगवानवरती, जिनवानीवरती, गुरूंवरती एवढं पक्क श्रद्धान पाहिजे
की साक्षात ते दुसरे भगवान जरी प्रगट झाले ना तरी आपलं श्रद्धान डगमगलं नाही पाहिजे. बोले विष्णूजी प्रगट झाले, गेली असणार, बोले तिसऱ्या दिवशी पण नाही गेली, तिसरा दावा पण तिचा त्या देवाने फेकलेला ते पण फेल गेला. आता चौथ्या दिवशी काय विचार केला त्याने, बोले डायरेक्ट समूह शरणच लावलं. बोले ही जैन आहे ना, ही दुसऱ्या देवांच्या चक्कर मध्ये पडणार नाही, ही अडकणार नाही, म्हणून डायरेक्ट काय केलं त्यांनी की 25व्या तीर्थंकरांचं समूह शरण लावलं. त्या समूह शरणची रचना केली, खूप मोठं समूह शरण लावलं, सगळ्या सीड्या वगैरे बनवल्या, समूह शरण मध्ये भगवान विराजमान आहेत आणि तीर्थंकरांचं समूह शरण लागलेलं आहे. सगळे लोक जाऊ लागले, सगळे लोक खुश, रोज नवीन भगवान प्रगट होऊ लागले, सगळे लोक दर्शनासाठी जाऊ लागले. सूचना गेली रेवती राणीकडे, काय झालं मग, आता तरी जाईल ना की नाही जाणार? नाही गेले. काही नाहीये, आमच्याकडे तर 24 तीर्थंकर असतात. किती असतात तीर्थंकर? तीर्थंकर 24 असतात. जम्बू द्वीपामध्ये 24 असणार, भरत क्षेत्रामध्ये, विदय क्षेत्रामध्ये 20 असतात, त्याशिवाय जास्त नसतात. आणि चतुर्थ कालामध्येच असणार, पंचम काळामध्ये तर तीर्थंकरांचा अभाव असतो. आणि 24वे तीर्थंकर आमचे होऊन गेलेले आहेत, महावीर भगवान आमचे होऊन गेलेले आहेत, हे नक्कीच कोणी ना कोणीतरी मायावी असणार असा विचार केला आणि नाही गेली दर्शनासाठी. मग तो जो देव होता तो एकदम प्ररत त्याच्या आपल्या स्वतःच्या असली रूपामध्ये आला आणि त्या रेवती राणी जवळ आला आणि म्हणला, धन्य आहे तुमचा अमूढ दृष्टी नावाचा अंग. अमूढ दृष्टी नावाच्या अंगामध्ये प्रसिद्ध झाले. तत्व कुतत्व पिछाने, तत्व म्हणजे खरी गोष्ट काय आहे तिला पक्क श्रद्धा नव्हतं, खोटी गोष्ट काय आहे तिला पक्क श्रद्धा नव्हतं की खोटं आहे, हे बरोबर नाहीये, हे योग्य नाहीये. तर खऱ्या आणि खोट्या गोष्टींची परख असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. नाहीतर खूप असं होतं की खोट्या गोष्टीला आपण खरं समजून घेतो आणि त्याच्यामध्ये धर्म समजू लागतो. आजकाल तर खूप जास्त असं होतंय, थोडं मेसेज फॉरवर्ड झाला की खोट्या गोष्टींना खरं समजून त्याच्यामध्ये धर्म धारण करून आपण समजून घेतो. परंतु जिनवाणी काय म्हणते, जिनवाणीमध्ये काय लिहिलेलं आहे, खरी गोष्ट काय आहे ती समजल्याशिवाय, त्याचा निर्णय झाल्याशिवाय कोणत्याही गोष्टीला फॉलो केलं नाही पाहिजे. समजलं? नाहीतर ते कुधर्मामध्ये जाणार, ते अधर्मामध्ये जाणार, नाहीतर ते दोष होणार. कोणता दोष? मूढ दृष्टी नावाचा दोष होणार. अमूढ दृष्टी नावाचा अंग आहे आणि मूढ दृष्टी नावाचा दोष आहे. तर दोष म्हणजे की तत्वांना पण ओळखत नाही आणि कुतत्वांची पण ओळख नाहीये. जिनवाणीमध्ये काय सांगितलंय याची पण खबर नाही आणि बाकीच्यांना कशालाही धर्म समजून तो त्यांना मानू लागतो. समजलं? त्यासाठी या दोघांची खबर आपल्याला असणं गरजेचं. त्याला म्हणतात अमूढ दृष्टी नावाचा अंग. आणि अमूढ दृष्टी नावाच्या अंगामध्ये राणी रेवती प्रसिद्ध झाली. तिच्यासारखं पक्क श्रद्धान असलं पाहिजे. एकदम पक्क माहितीये मला की 24वे तीर्थंकर होऊन गेलेले आहेत, 25वे होतच नाही. एकदम पक्क माहितीये मला की मी जीव आहे, मी शरीर नाहीये. एकदम पक्क श्रद्धान आहे. असं पक्क श्रद्धान आपल्यामध्ये सुद्धा झालं पाहिजे. समजतंय की नाही समजत आहे की अजून पण डाऊटच होतंय? जर डाऊट असेल तर त्याला बाहेर काढायचं. समजलं की नाही समजलं? 2 अंग समजले. कोणकोणते 2 अंग झाले? निर्विचिकित्सा आणि अमूढ दृष्टी. आणि 2 दोष कोणते झाले पुष्पाजी? कोणते 2 दोष झाले? दोषांचे नाव सांगायचे. ते चारीचे आहे सांगायचे उलटा तुम्ही. निशंकीचे चारीचं उलट केलं तर दोष होणार. म्हणजे बघा, सांगायचं सगळं चारी लिहून घेत न करणे आणि चारीचं मूढ सांग. दृष्टी ना दोष. हा व्हेरी गुड. विचिकित्सा आणि मूढ दृष्टी. बघा मागच्या पेज वरती लिहिलेलं आहे. मागचं पेज काढा. पेज नंबर 76 काढायचं. पेज नंबर 76 वरती बघा. पेज नंबर 76 काढा पुस्तकामध्ये. सम्यक्त्वाच्या एकदम डार्क मध्ये लिहिलेले बघा, ब्लॅक कलर. सम्यक्त्वाच्या या अंगांच्या विपरीत प्रतिपक्षी असलेले 8 दोष आहेत. ठीक आहे. कोणकोणते दोष आहेत? शंका, कांक्षा, विचिकित्सा आणि मूढ दृष्टी. समजलं?
शंका म्हणजे जिनेंद्र भगवानच्या वचनांमध्ये शंका झाली तर हा दोष आहे, आणि जिनेंद्र भगवानच्या वचनांमध्ये जर शंका नसेल तर हा अंग आहे. समजलं? तर शंका बिलकुल नसली पाहिजे. निर्णय करा, तुम्ही परीक्षा करा, तुम्हाला काय करायचे करा, परीक्षा करण्याची सूट आहे. परीक्षा करा, परंतु निर्णय करा. निर्णय करणं खूप गरजेचं आहे. एक दुसरा एक निकांक्षित. निकांक्षित म्हणजे इच्छा नसणे, धर्म करत असताना इच्छा नसणे, हे निकांक्षित नावाचा अंग आहे. आणि दोष काय आहे? कांक्षा नावाचा दोष आहे. कांक्षा नावाचा दोष आहे म्हणजे इच्छा उत्पन्न झाली, अरे मी हे धर्म करत आहे तर मला असं झालं पाहिजे, मला असं मिळालं पाहिजे, मला हे झालं पाहिजे. बोले हे दोष आहे. आणि या दोषाने रहित सम्यक दृष्टी जीव असतात. मला सुद्धा सम्यक्त्व धारण करायचंय, मला सुद्धा पवित्र सम्यक दर्शन धारण करायचंय, तर हे दोष माझ्यामध्ये सुद्धा नसले पाहिजे. समजलं? 3 नंबरचा काय लिहिला? मूळ दृष्टी. विचिकित्सा. कोणचा? विचिकित्सा. विचिकित्सा म्हणजे ग्लानी करणे, घृणा करणे, तोंड वाकड करणे. आपल्या भाषेमध्ये बोलायला झालं तर करतो की नाही करत? म्हणजे की मुनिराजांच्या शरीराला बघितल्यानंतर, व्रती श्रावकांच्या शरीराला बघितल्यानंतर, किंवा बाहेर कुठे गंदगी बघितल्यानंतर घृणा उत्पन्न न करणे याला म्हणतात निर्विचिकित्सा अंग. आणि जर घृणा उत्पन्न होत असेल तर ते विचिकित्सा नावाचा दोष आहे. समजलं? आणि चौथा पॉइंट काय आहे? अमूढ दृष्टी. अमूढ दृष्टीचा अर्थ काय होतो? तत्व कुतत्व पिछाने, म्हणजे मूर्ख नसतो तो, समजदार असतो. खऱ्या तत्वांची ओळख असते, कुतत्वांची ओळख असते. बघा 7 तत्व आपल्यामध्ये सांगितलेले आहेत, 6 द्रव्य आपल्यामध्ये सांगितलेले आहेत. बाकी खूप सारे दर्शन चालतात. बौद्ध आहे, चार्वाक आहे, नैयायिक आहे, वैशेषिक आहेत. हे भारतामध्ये 6 दर्शन आहेत. त्या 6 दर्शनांनी सगळ्यांनी 6 प्रकारचे वेगवेगळे दर्शन चालतात. षट दर्शन आपण त्यांना म्हणतो. तर त्यामध्ये बौद्ध लोक सुद्धा आहेत, चार्वाक सुद्धा आहेत, नैयायिक सुद्धा आहेत, सांख्य सुद्धा आहेत. हे सगळे लोक सुद्धा तत्व सांगतात. हे सगळे लोक सुद्धा द्रव्य सांगतात. परंतु त्यांच्या तत्वामध्ये, आपल्या तत्वामध्ये, त्यांच्या द्रव्यांमध्ये, आपल्या द्रव्यांमध्ये काही अंतर आहे की नाहीये? बोले अंतर आहे. म्हणून दोघांची आपल्याला ओळख असली पाहिजे. दोघांचा निर्णय आपण केला पाहिजे. न्यायशास्त्र ज्यावेळेस वाचू आपण त्यावेळेस दोघांचं असं कॉम्बिनेशन बनवलं जातं. हे काय म्हणतात, ते काय म्हणतात, ते काय म्हणतात, सगळ्यांची गोष्ट ऐकली जाते आणि ऐकल्यानंतर निर्णय केला जातो. काय निर्णय केला जातो? की कोणाची गोष्ट खरी आहे. जैन न्यायशास्त्र आपण वाचू ना, त्यावेळेस यांचं तत्व ऐकणार, यांचं तत्व ऐकणार, त्यांचं तत्व ऐकणार, आणि जैन दर्शन सगळ्यांचं खंडन करत जाणार. यांचं हे बरोबर नाहीये, यांचं हे बरोबर नाहीये, आणि स्वतःच मत तिथे मांडण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे निर्णय केला जातो निर्णय करण्यासाठी. समजलं? म्हणून ते आहेत कुतत्व, हे आहेत तत्व. तर तत्वांची परख आपल्याला असली पाहिजे. खरी गोष्ट काय? समजते की नाही समजत आहे? मग ते पूजन करताना असो, व्रत करताना असो, नियम करताना असो, कुठलीही क्रिया करताना असो, काहीही करताना असो, खरी गोष्ट काय आहे ही आपल्या लक्षामध्ये असली पाहिजे. आता ती आपण समजण्याचा प्रयत्न करू हळूहळू, की काय खरी गोष्ट आहे, वस्तू स्वरूप काय आहे हे समजण्याचा हळूहळू प्रयत्न करू. ठीक. आणि मूढ दृष्टी. मूढ दृष्टी म्हणजे मूर्खपूर्ण दृष्टी, मूढतापूर्ण दृष्टी, कुतत्वांवरती दृष्टी. म्हणजे त्याला काही माहितच नाहीये, त्याला काही घेणं देणंच नाही, त्याला मूढ दृष्टी म्हणतात. तत्वांची पण ओळख नाही, कुतत्वांची पण ओळख नाही. ते मस्त खाना पिना, मौज मस्ती करणं आणि मजेमध्ये राहणं, बस. याच्याशिवाय काहीही माहित नाही, कशाशी घेणं देणं नाहीये, खरी गोष्ट जाणण्याचा प्रयत्नच करत नाही. त्याला मूढ दृष्टी म्हणतात. ठीक आहे. आणि मूढ दृष्टी हे दोष आहेत. दोषांचा काय करायचा आहे? काय करणार? की दोषांचा त्याग करायचा आहे आणि गुणांना ग्रहण करायचंय. तर आपल्यामध्ये पात्रता जागृत होऊ शकते. सम्यक दर्शन आदी धारण करण्याची, सम्यक दर्शन आदी प्रगट करण्याची पात्रता जागृत होऊ शकते. ज्याच्यामध्ये हे गुण येतात, दोष निघून जातात, तो हळूहळू सम्यक दृष्टी बनतो म्हणजे बनतो. समजलं? त्यासाठी ही तयारी सुरू करायची आहे, त्यानुसार वागणं सुरू करायचंय, तर आपल्यामध्ये हे सगळं होणार.
ठीक आहे, चला बाकी चर्चा आपण नेक्स्ट क्लासमध्ये करू. 4 अंग झाले, 4 दोष झाले, 8 झाले. आता 25 आणि 8 या सगळ्यांची चर्चा आपल्याला अजून समोर करायची. ठीक, चला काही प्रश्न आहे कोणाचा? एक विचारू का? हा बोला. ते आपण आता भविष्य काळात जे तीर्थंकर होणार आहेत, हा हा, तर ते म्हणजे आत्ताच त्यांची मूर्ती काय काय मंदिरात आहेत, मूर्ती बनवून ठेवलेल्या त्यांची आता माहिती आहे, ते आहेत, होणार आहेत ते, मग त्यांची एक पूजा मिनिट. काय करायचं? हा हा बोला आता. भविष्य काळात जे तीर्थंकर होणार आहेत ना, काय काय मंदिरात त्यांची मूर्ती पण आता बनवलेल्या आहेत, मग त्यांना आपण आत्ताच का नमस्कार करायचा? कारण तर ते आता अजून झालेले नाहीयेत ना. हा हा अजून ते झालेले नाहीयेत, मग त्यांना आपण का नमस्कार करणार? बघा, त्यांना नमस्कार काही आपण आता सगळीकडेच करतो ना, त्रिकाल चौविसी करतो ना आपण. त्रिकाल चौविसी, त्रिकाल चौविसीचा अर्थ काय होतो? त्रिकाल चौविसी म्हणजे भविष्यामध्ये भूतकाळामध्ये जेवढे झालेले आहेत, वर्तमानमध्ये जेवढे आहेत किंवा झालेले आहेत, आणि समोर जे काही होणार आहेत त्यांना सुद्धा नमस्कार केला जातो. म्हणजे नमस्कार कोणाला करत आहेत इथे? कोणाला करत आहेत? की आता जे रावण आहे ते नरकामध्ये समोर जाऊन तीर्थंकर बनणार, ते रावणाला नमस्कार करत नाहीयेत. कुणाला नमस्कार केलाय? रावणाला नमस्कार नाही केलाय, त्याची समोरची पर्याय बघून आपण त्याला नमस्कार केला, की समोर ते सुद्धा जीव आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तीर्थंकर बनण्याची, सिद्ध बनण्याची योग्यता आहे. तर आपण आपल्या स्वतःला सुद्धा नमस्कार केला. किंवा नमस्कार केला कशामध्ये नमस्कार केला? आपण सुद्धा बनणार आहे की नाही बनणार? भविष्यामध्ये आपण सुद्धा सिद्ध भगवान बनणार आहे की नाही बनणार? आपण सुद्धा भगवान बनणार आहे. म्हणजे इथे नमस्कार कोणाला केलेला आहे? की पर्याय न बघता, पर्याय दृष्टी न ठेवता, आता जी अवस्था आहे त्या अवस्थेकडे न बघता, आपल्यामध्ये जी ताकद आहे ना, मी जो जीव द्रव्य आहे, मी बनवलेला भगवान आहे, माझ्यामध्ये भगवान बनण्याची जी ताकद आहे, त्या ताकदीला, त्या स्वभावाला इथे नमस्कार केला. त्या स्वभावामध्ये कधी अशुद्धता प्रवेश करत नाही. समजलं? ते स्वभाव एकदम प्युअर शुद्ध असणार, त्याला आपण कारण परमात्मा म्हणतो. आता इथे सुद्धा नैगम आदी नय लागतात. नैगम नय असतो ना, नैगम संग्रह, व्यवहार, ऋजू, सूत्र, भूत नैगम नय, भावी नैगम नय. तर या नैगम नयाने आपण हे करतो. ठीक आहे. आता हे ज्यावेळेस आपण समजण्याचा प्रयत्न करू ना, रत्न तत्वार सूत्र, तर त्या नयांचे प्रकरण आले की त्यावेळेस आपण हे समजू. ओके, मतलब जसं आपण बोलतो ना, आता डॉक्टर असेल कोणी, डॉक्टरच्या मुलाला काय म्हणतो आपण? और छोटे डॉक्टर साहेब म्हणतो की नाही? म्हणतो की नाही? हे का म्हटलं आपण? ते आहेत का डॉक्टर? नाही आहेत. त्याच्या पत्नीला पण काय बोलतो? त्याच्या पत्नीला पण हो डॉक्टरनी म्हणतो की नाही? ती आहे का डॉक्टरनी? भले डॉक्टरनी नसेल, तिला काही येत नसेल, अबकड कळत नसेल त्यातलं काही, पण आपण बोलतो की नाही? हे कोणत्या नयाने बोललं? नैगम नयाचा प्रयोग आहे. समजलं? तसंच आता वर्तमान अवस्था न बघता समोर ते सुद्धा भगवान बनणार आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा ती पॉवर आहे, ते सुद्धा जीव आहेत, ते सुद्धा भव्य आहेत, म्हणून त्यांना सुद्धा नमस्कार केला आहे. ते आपण या मंगलाचरणामध्येच केलं ना, सकाळी आपण मंगलाचरण करतो षडालाच. वितराग विज्ञानतेला नमस्कार केला. वितराग विज्ञानतेला नमस्कार केला, तर ज्यांनी वितराग विज्ञानता प्रगट केली त्यांना सुद्धा नमस्कार केला. ज्यांच्यामध्ये वितराग विज्ञानता प्रगट आहे आता, किंवा आता जे करण्याच्या मार्गावरती आहेत त्यांना सुद्धा नमस्कार केला. आणि जे समोर जाऊन वितराग विज्ञानता प्रगट करतील त्यांना सुद्धा नमस्कार केला गेलेला आहे. समजलं? म्हणून इथे असं भेदभाव नाहीये, इथे कोणाचं काही बघायचं नाहीये. इथे तर काय बघत आहेत? इथे फक्त आणि फक्त जीव, एकदम जे कारण परमात्मा आतमध्ये आहे, त्या कारण परमात्माची चर्चा केली. आणि नय लागतात, नय लावले की सगळं योग्य होतं. ठीक आहे, नयाची चर्चा आपण करू हळूहळू, त्यावेळेस सगळं क्लिअर होईल. समजलं? चला, अजून काही विषयाशी रिलेटेड, अजून विषयामध्ये काही समजलं नाही असं आहे का?
समजलं सर्व? चला बाकी चर्चा आपण नेक्स्ट क्लास मध्ये करू. जिनवाणी स्तुती करायची. जावानी के हॅलो ज्ञान से सूझे लोकालो, सोवानी मस्तक सदा देत हूँ ढोक.